तर नमस्कार आणि सर्वांना रामकृष्ण हरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला आपण आज चर्चा करणार आहे कांदा या विषयावर. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की मागच्या वर्षी आपले खूप हाल झाले मित्रांनो. आणि मार्केटमध्ये कांद्याला अजिबात भाव नव्हता. शेतकऱ्याच्या मालाला लगेच भाव नाही मिळाला मित्रांनो. पण मित्रांनो, आता सध्याच्या काळामध्ये चालूमध्ये मित्रांनो, सध्या शेतकऱ्याकडे कांदा पण भरपूर आहे मित्रांनो. आणि देवाच्या आशीर्वादाने मित्रांनो भाव पण भरपूर आहे. सध्या कांद्याच्या मार्केटमध्ये जर विचार केला मित्रांनो, तर 13 ते 14 म्हणजे 1300 ते 1400 रुपये क्विंटल सध्या कांद्याचा भाव चालू आहे. तर मित्रांनो, पण आता असं झालेलं ते म्हणते ना, शेतकऱ्याचं चांगलं झालं ना मित्रांनो, हे कोणाला सहन होत नाही. ना माणसाला सहन होत नाही, ना भावकीला नाही, ना देवाला नाही. तर मित्रांनो, तसंच गोष्ट आहे. कालपासून इतकं खतरनाक आभाळ आलेलं आहे मित्रांनो. काल रात्री इतका पाऊस येणार होता खतरनाक, ते मित्रांनो खूप नुकसान झालं असतं. पण ते म्हणते ना, सर्वच दोर त्याच्या हातातच मित्रांनो. नुकसान करणार पण तोच, भरपाई करणार पण तोच मित्रांनो. काल जसं आबळ आलं मित्रांनो, लोक तर काल घाबरले मित्रांनो. पण त्याच्या नुकतंच काही घंट्यानंतर मित्रांनो आबळ पण गेलं आणि पाऊस वगैरे नॉर्मल झाला. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा मालाचं काही नुकसान झालं नाही आणि काही नाही. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढं तुम्हाला की फटाफट पावसाचा आता बघा, तो देव आहे. पाऊस तो बी पाडणार आणि रोखणार बी तोच आहे, बरोबर की नाही. पण त्याच्याबरोबर त्याचं तो काम करणार आहे. तुम्ही तुमचं काम काय करायचं आहे, लवकर लवकर कांदा काढून घ्या, म्हणजेच पाऊस आला बी तर तुमचं नुकसान होणार नाही. जय जवान जय किसान.